नमस्कार, मी प्रसन्न जोशी. 2013च्या शेवटच्या पैसा झाला मोठाच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 2013मध्ये शेअर बाजार कमी परतावा देत असला तरी यावर्षी बाजारानं नवा उच्चांक नोंदवला. वर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या क्षेत्रात उभारी बघायला मिळाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बदलले, नवं पतधोरण अस्तित्वात आलं, सरकारनंही अनेक महत्वाचे आर्थिक सुधारणांचे निर्णय सुद्धा घेतले, पण त्याचे परिणाम अजूनही जेवढे हवे पाहायला मिळाले पाहिजे तेवढे अजून बघायला मिळत नाहीयेत. एकूणच संपूर्ण वर्ष आर्थिक क्षेत्रात घडामोडी होत राहिल्या. याच घडामोडींचा परिणाम झाला तो म्युच्युअल फंडांच्या परताव्यावर. गेल्या वर्षभरात कोणत्या म्युच्युअल फंडांनी उत्तम परतावा दिलाय आणि तो का, यातून पुढच्या वाटचालीसाठी काही धडा घेता येईल का, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत गुंतवणूक तज्ज्ञ आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. नाईक सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. मोठामध्ये धन्यवाद. तर पहिल्यांदा सांगा निखिलजी आम्हाला की गेल्या वर्षभरातल्या घडामोडींबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही कशा प्रकारे बघता? गुंतवणूकदारांच्या दृष्टीने वर्ष फायद्याचं म्हणायचं की तोट्याचं? मला असं वाटतं की खूप ऍक्टिव्हिटी, खूप चढ उतारांचं असं वर्ष आपण बघितलं. शेअर बाजारांनी साधारणतः 9% आसपास रिटर्न्स दिले गेल्या एक वर्षात. 2012मध्ये 25% आसपास रिटर्न्स येताना दिसले होते. सोनं हे जे सगळ्यांचं फेवरेट राहिलं होतं, सलग दुसऱ्या वर्षी देखील त्यांनी निगेटिव्ह रिटर्न्स आपल्याला देताना बघितलं आपण, -4% आणि ते देखील हे जे कमी रिटर्न्स म्हणजे -4% हे त्या मानाने कमी आहेत, पण डॉलरच्या तुलनेमध्ये सोनं फार घसरलं होतं, पण रुपयावर देखील घसरला डॉलरच्या तुलनेत. त्यामुळे ते रिटर्न्स म्हणजे तो एक थोडासा काय म्हणतात ना, शॉक ट्रीटमेंट आपण गुंतवणूकदारांना मिळताना दिसली तिकडे. सिल्व्हरने देखील साधारणतः 24%च्या आसपास खालती येताना आपल्याला दिसला. ग्लोबली आपण जर बघितलं तर भारतामध्ये देखील आता आपण बघताना आपण जर बघितलं तर सोनं, रुपया आणि डॉलर ह्याचं जे गणित होतं हे कोणीच, मला वाटतं गेल्या वर्षभरातला सगळ्यात मोठा एक लेसन एखाद्याला कोणाला गुंतवणूकदाराला शिकायचं असेल तर मला असं वाटतं की एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. बरोबर. जे आपण असं एक्सपेक्ट केलं, कधी कधी काही गोष्टी ज्या आपण कधी अपेक्षित नसतात त्या अनपेक्षितरित्या आपल्याला येऊन पुढे धक्का देऊन जातात. हे आपण बघितलं की गेल्या 2 वर्षांमध्ये कोणीच भारताचा रुपया आणि डॉलरचं गणित असं इतकं विकोपाला जाईल असं कोणी बघितलं नव्हतं. आणि त्यातनं जे बाजारामध्ये उलथापालथ झाली ती आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, ती मला असं वाटतं की कुठल्या तरी त्यातनं जे बाजारामध्ये उलथापालथ झाली ती आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, ती मला असं वाटतं की कुठल्या तरी प्रमाणामध्ये आरबीआयची जी पॉलिसी होती ती देखील अशी म्हणजे थोडंसं 2 क्वार्टर्समध्ये गेल्या वर्षी असं वाटत होतं की व्याजदर कमी होत राहतील आणि अचानकपणे आरबीआयला व्याजदर वाढवावे लागले, कारण रुपया डॉलरचं गणित मेळ घालत नव्हतं. त्यामुळे मला वाटतं हे सगळ्यात हे वर्ष जर आपण बघितलं तर फार मोठ्या घडामोडींचं बघितलं. पॉलिटिकली देखील आपण बघतोच आहोत की जे अनपेक्षित होतं ते आपल्याला म्हणजे करताना आपण बघतो आहोत. सो सगळ्याच फ्रंट्सवरती, सगळ्याच ऍसेट क्लासेसमध्ये, सगळ्याच गुंतवणुकीच्या ऑप्शन्समध्ये आपल्याला फार मोठे चेंजेस होताना आपण बघितले गेल्या वर्षभरात. पण निखिलजी आम्हाला सांगा की असे कोणते घटक तुम्ही पाहता, असे कोणते फॅक्टर्स तुम्ही पाहता की जे आगामी काळात गुंतवणुकीवरती परिणाम पाडू शकते? प्रसन्न, जसं आता आपण एक म्हणताना म्हटलं की गेल्या वर्षी जे रिटर्न्स होते ते यावर्षी साधारणतः बाजाराने दिले नव्हते, आणि त्यानंतर एक तू असं वाक्य म्हटलंस की सरकारने देखील काही पावलं उचलायला सुरुवात केली. आपण एक थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की जे गेल्या वर्षी रिटर्न्स आले होते ते कुठेतरी बाजाराने अपेक्षित केलं होतं की चिदंबरम हे नवीन फायनान्स मिनिस्टर झाल्यानंतर ठोस पावलं उचलली जातील आणि लगेच ते परिणाम दिसायला लागतील, आणि ते कुठेतरी त्या रिटर्न्समध्ये फॅक्टर झाले. म्हणजे बाजार नेहमी पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी असतो त्या डिस्काउंट करत राहतो, आणि त्यामुळे आपल्याला गेल्या वर्षी 25%च्या आसपास रिटर्न्स बाजाराने देताना दिसलं, आणि मग नंतर ह्या बदल होत नाही असं दिसलं बाजाराला, त्यामुळे ते रिटर्न्स कमी होताना झाले. त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळात देखील जर नवीन वर्षात आपण जात आहोत आणि हा पूर्ण वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर मला नक्कीच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून मी काय करायला पाहिजे, तर मी ऍसेट अलोकेशन केलं पाहिजे. मी कुठच्याही एका ऍसेट क्लासवरती, कुठच्याही एका गुंतवणुकीच्या पर्यायावरती, कारण आपण बघितलं की रिअल इस्टेट जे सगळ्यांचं फेवरेट होतं, गेल्या 6 महिन्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये मुवमेंट देखील कमी होताना आपल्याला दिसते. सो कुठच्याही एक तर पास्ट रिटर्न्सवरती गेलं नाही पाहिजे, आणि दुसरं गुंतवणूक कुठल्याही एका प्रकारावरती, कुठल्याही एका प्रकारच्या गुंतवणुकीवरती निर्भर राहणं किंवा
पूर्णतः 100% इन्व्हेस्टेड राहणं थोडंसं चुकीचं ठरू शकतं असं मला वाटतं. हे ह्या वर्षाचं तरी लेसन आहे. निखिल नाईक यांची कमेंट फारच धक्कादायक आहे. पास्ट रेकॉर्डवरती तुम्ही जाऊ शकत नाही, त्यामुळे अनेक लेखांमध्ये आपण बघत असता तुम्हाला 2-3 टप्प्यांमध्ये क्वार्टर्स मधलं सगळं विश्लेषण अवेलेबल असतं, दर वर्षांचं विश्लेषण अवेलेबल असतं. पण निखिल नाईक यांचं म्हणणं आहे एक्सपेक्ट दी अनएक्सपेक्टेड. एक्स फाइल्स मधलं वाक्य त्यांनी बहुधा उचललेलं दिसतंय. निवडणुका काही महिन्यावरती आलेल्या आहेत निखिलजी. विधानसभा तर त्याच्यानंतर पण पहिल्यांदा लोकसभा आहे, आपचा इफेक्ट बघायला मिळतोय, इकडे सुद्धा टर्ब्युलन्सेस पॉलिटिकल बघायला मिळतात. त्याचे काय परिणाम बघता तुम्ही? प्रसन्न, बाजार हा नेहमीच फार मोठ्या चुका करताना दिसतो जेव्हा निवडणुकांचे अंदाज बांधताना. म्हणजे बाजाराचे कॉल्स नेहमी चुकलेले दिसतात. आपण जर कित्येक वर्षांचा निवडणुकांच्या आधीचा बाजार, निवडणुकांचा निकाल आल्यानंतरचा बाजार ह्याचे जर परिणाम बघितले तर ते आपल्याला दिसतं की बाजाराचे अंदाज हे नेहमी चुकलेले आपल्याला दिसतात. मग मी एक छोटंसं उदाहरण देतो. 2009 मध्ये जेव्हा काँग्रेस सरकार आलं होतं तेव्हा बाजाराने त्याला थम्सअप दिलं होतं. 2004 मध्ये जेव्हा काँग्रेस सरकार आलं तेव्हा त्याला थम्सअप दिलं, कारण बीजेपी नंतर चेंज झालं होतं. पण जर त्याच्यानंतरच्या 5 वर्षाची प्रोग्रेस आपण बघितली तर ती उलट झाली होती. म्हणजे बाजाराने थम्सअप दिलं पण ऍक्च्युअल इकॉनॉमीमध्ये किंवा ऍक्च्युअल रिअल याच्यामध्ये त्याचा फरक, आणि मग ते पुढचे 5 वर्षाचे रिटर्न्स बऱ्याचदा असं होऊ शकतं की एखादी वाईट घटना किंवा एखादी चांगली घटना जी बाजाराला वाटते की कुठचंही सरकार येणं वाईट आहे किंवा चांगलं आहे असं जर त्याला वाटत असेल तर पुढच्या 2-3 वर्षाचे त्याचे जे रिटर्न्स आहेत किंवा त्याचे परिणाम आहेत ते तो 1 महिन्यात, 2 महिन्यात किंवा 1-2 दिवसात देखील देखताना आपल्याला दिसतो. म्हणजे आपण जर 2009चा बाजार बघितला तर तो अचानक 20% वाढला आणि सडनली आपण बघितलं की त्यानंतर कुठेही बाजार मूव्ह होताना बराच काळ दिसला नाही. सो मला असं वाटतं की निवडणूक आणि बाजार अंदाज बाजाराचे बरेचदा चुकताना मला दिसतात. दुसरं एक मात्र कुठेतरी बाजाराने हे देखील हे केलेलं आहे आणि आपण बघतो की गेल्या 30 वर्षात आपण साधारणतः आपला जीडीपी जो आहे तो 6.5% वाढत आलाय. आणि मग त्यामध्ये भरपूर नवीन सरकारं आली जी स्टेडी होती, स्टेडी नव्हती, लोकांना माहित होती अशी सरकारं होती, लोकांना न माहीत असलेली देखील सरकारं होती. ह्यामध्ये आपल्याला हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 30 वर्षामध्ये जगामध्ये फार मोठी उलथापालट झाली. म्हणजे आपण रशियाचा क्रायसिस बघू किंवा बाकीचे जे काही क्रायसिस बघू, फायनान्शियल क्रायसिस आहे, फायनान्शियल क्रायसिस, मिडल ईस्ट मधला ऍब्सोल्युटली मिलिटरी क्रायसिस पण आहे. ऍब्सोल्युटली ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत ह्या सगळ्यांच्या घटना घडत असताना देखील बाजाराने आपला बाजार कुठे गेला तर 100 सेन्सेक्स होता, तिथनं आज आपण बघतो की 21,000 किंवा म्हणजे बाजाराने आपण ऍज अन इकॉनॉमी देखील 6.5% ग्रो केलेले आणि बाजाराने देखील चांगले रिटर्न्स आपल्याला देताना भारतीय बाजाराने देताना दिसते. सो मला असं वाटतं की ऍज इंडियन इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या 25-30 वर्षामध्ये वेगवेगळी सरकारं असो, आपण म्हणतात की लोकशाही ही कधी कधी बऱ्याच असं लोकांचं म्हणणं असतं की लोकशाही कधी कधी मारक ठरू शकते. पण हे सगळ्या गोष्टी असून सुद्धा आणि एवढे वेगवेगळे स्टेट्स असून सुद्धा आपण चांगल्या रीतीने प्रगती करताना आपण बघितलेलं आहे असं मला वाटतं. निखिलजी, या पुढच्या काही काळामध्ये आपल्याला बघायला मिळते की डिसइन्व्हेस्टमेंटची पॉलिसी अधिक वेगानं राबवली जाऊ शकते. तसे सिम्पटम्स पण बघायला मिळतात, स्टेटमेंट सुद्धा येत आहेत गव्हर्नमेंटकडनं. या दृष्टीने गुंतवणूकदारांनी कशी स्ट्रॅटेजी आखावी? कोणते असं सेक्टर बघता की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला डिसइन्व्हेस्टमेंट बघता येईल? नक्कीच प्रसन्न, मला असं वाटतं की गुंतवणूकदारांनी एखादं सेक्टर किंवा एखादी म्हणजे केवळ आता पीएसयू मध्ये येतात त्यामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट होईल म्हणून ह्याच्या अंदाज बांधून गुंतवणूक करणं थोडंसं दॅट इज गुड फॉर सॅव्ही इन्व्हेस्टर्स. जे खूप खोलात जाऊन इन्व्हेस्ट करू शकतात त्यांच्यासाठी हे नक्कीच चांगलं ठरू शकतं. मला असं वाटतं की जसं मी मगाशी म्हटलं की ऍसेट अलोकेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. थोडे पैसे तुमचे फिक्स डिपॉझिट्स, थोडे पैसे शेअर बाजारात तुम्ही ठेवणं आवश्यक आहे, थोडे पैसे सोन्यामध्ये ठेवणं देखील आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही योग्य रीतीने काळजीपूर्वक वापरल्या आणि गुंतवणूक करताना बघा दुसरं एक महत्वाचं असतं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे करता ते जेवढं महत्वाचं आहे तेवढंच इन्व्हेस्टमेंट कुठे करत नाही, कुठचे ऑप्शन्स टाळता ते देखील खूप महत्वाचं आहे. आणि जसं मगाशी मी म्हटलं की 3 गोष्टी बघितल्या पाहिजेत कुठेही गुंतवणूक करताना, कुठच्याही सेक्टरमध्ये, कुठच्याही ऍसेटमध्ये, मग ते सोनं असो, मग ते शेअर बाजार असो किंवा मग ते पीएसयू सेक्टर स्टॉक्स असो. तर 3 गोष्टी महत्वाच्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वप्रथम पास्ट रिटर्न्स खूप चांगले आले असतील गेल्या वर्षभरातले तर थोडंसं काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. तर पास्ट रिटर्न्स हे वाईट असतील तर सेकंड स्टेप म्हणजे त्या ऑप्शनकडे बघितलं पाहिजे. एखादी गुंतवणूक कधी आकर्षक ठरू शकते 3 गोष्टींमुळे. पहिलं, गेल्या वर्षभरातले 2 वर्षातले रिटर्न्स खूप वाईट आले असतील तर
दुसरं, तुम्ही गुंतवणूक करताना तुमच्याबरोबर खूप जण देखील गुंतवणूक करत आहात का तुम्ही एकटेच आहात त्या सेक्टरमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करताना, हे देखील बघणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही एकटे असाल तर कदाचित रिटर्न्स परतावा येण्याचे चान्सेस जास्त असतात. मी छोटंसं उदाहरण देतो की 2 वर्षापूर्वी सगळेजण सोन्यात गुंतवणूक करत होते आणि आपण सातत्याने सांगतो शेअर बाजारात केलं पाहिजे. सायलेंटली शेअर बाजाराने रिटर्न्स आणून दिले तुम्हाला. सो कदाचित म्हणजे मी असं शेअर बाजार किंवा सोन्याचं असं हे करत नाहीये की तुम्ही म्हणजे त्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही एका ऍसेट क्लासचं मी हे करत नाही. आणि तिसरं म्हणजे ह्या त्या गुंतवणुकीतनं परतावा येणं हे लॉजिकल असलं पाहिजे. म्हणजे साधं गणित तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक करतात. जसं आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे देणार का लोन देताना, तर तो लॉजिकल आहे का, तो परत देऊ शकेल का परत, हे तुम्ही बघता ना. सिमिलरली ह्यातनं परतावा येईल की नाही, हे तिसरी गोष्ट आपण बघितली असं मला वाटतं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपल्याला म्युच्युअल फंड्सकडे जायचंय. मागच्या वर्षाचा त्यांचा परफॉर्मन्स कसा राहिला, या पुढच्या काळामधल्या कोणत्या टिप्स आपल्याला निखिल नाईक देत आहेत म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट संदर्भात. अनेक पोर्टफोलिओ अवेलेबल आहेत, त्याबद्दल चर्चा करूयात ब्रेक नंतर. पाहत राहा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गुंतवणुकीच्या दृष्टीने गेल्या वर्षभरातले काही मोठे म्युच्युअल फंड्स आता आपण बघणार आहोत. पण या निमित्तानं एक खास आठवण करून द्यायची. म्युच्युअल फंड किंवा कुठल्याही गुंतवणुकी संदर्भात त्याची इतिहासातली कामगिरी आणि भविष्यातली कामगिरी यांचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे गेल्या वर्षभरात ज्यांनी चांगला परतावा दिला तेच सर्व म्युच्युअल फंड यापुढे तसाच परफॉर्मन्स देतील याची कुठलीही खात्री हमी देता येत नाही. आपण बघूयात, नजर टाकूयात काही महत्वाच्या म्युच्युअल फंड्सवरती. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड वर्षभरातला परतावा 65.61%. टेक्नॉलॉजी रेग्युलर फंड आहे. त्यानंतर फ्रँकलिन टेम्पल्टन इन्व्हेस्टमेंट्स वर्षभरातला परतावा 56.11%. फ्रँकलिन टेम्पल्टन फेअर युएस ऑपॉर्च्युनिटी फंड वर्षभरातला परतावा 55.45%. बिर्ला सन लाईफ न्यू मिलेनियम फंड वर्षभरातला परतावा राहिलाय 52.58%. बीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड युएस फ्लेक्झिबिलिटी फंड आहे. वर्षभरातला परतावा 45.34%. हे सगळे आपण सेक्टर स्पेसिफिक फंड्स बघतोय. निखिलजी, तुमची कमेंट त्यावर. आपण हे जे तिन्ही फंड्स बघितले ते मुख्यतः एक टेक्नॉलॉजी फंड होता आणि जे बाकीचे 2 होते ते युएस फंड्स होते. आणि मी मगाशी हा जो पॉईंट सांगत होतो तोच होता की सातत्याने आपण 2010 मध्ये असं म्हणत होतो आणि म्हणजे बाजारात असं म्हणणं चाललं होतं की युएस हा रिसेशन मध्ये चालला, युएस विल नॉट डू वेल, युएसचे मार्केट्स चांगले होणार नाहीत आणि युएस मधनं पैसे म्हणून इमर्जिंग मार्केट्समध्ये येतील आणि इमर्जिंग मार्केट्सना चांगले दिवस येतील. गेल्या 2 वर्षात आपण जर बघितलं तर ह्याच्या उलट होताना दिसलंय. युएस मार्केट्सनी चांगलं परफॉर्म केलं आहे कम्पेअर्ड टू बाकी इमर्जिंग मार्केट्समध्ये. आणि आपण ते बघितलं देखील की जेव्हा टेपरिंगची न्यूज आली तेव्हा पैसे परत सगळे बॉन्ड मार्केटमध्ये युएसमध्ये असं झालं की कदाचित व्याजदर वाढायला लागतील तर परत पैसे युएसमध्ये जाताना आपल्याला दिसले. त्यामुळे हे जे फंड्स आहेत 2 त्यातले ते केवळ युएस मार्केटशी निगडीत असतात आणि त्यामुळे युएस मार्केटचा जो रिटर्न आहे तो आणि प्लस आपल्या भारतामध्ये करन्सी गेन, कारण डॉलर हा रुपयाच्या तुलनेमध्ये अप्रिशिएट झालाय. त्या ह्या दोन्हीचे रिटर्न्स मिळून आपल्याला रिटर्न्स येताना गेल्या याच्यात दिसले. जर गुंतवणूकदारांना युएस अपॉर्च्युनिटी टाईपच्या फंड्समध्ये गुंतवणूक करायची असतील तर नक्कीच त्यांनी विचार करता येईल त्यांना. आणि जसं मी मगाशी म्हटलं की ऍसेट अलोकेशन हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे ऍसेट अलोकेशनमध्ये तुम्ही ह्या फंड्समध्ये गुंतवणूक करताना काय करतात तर थोडंसं डायव्हर्सिफिकेशन करत आहात तुमच्या कोर पोर्टफोलिओमधनं. कारण तुमचे जर तुम्ही कुठल्याही शेअर बाजारामध्ये भारतातल्या कुठल्याही शेअर बाजारातल्या कुठल्याही कंपनीत ठेवले किंवा कुठल्याही फंडात ठेवले तर शेवटी तुमचे पैसे भारतातल्या शेअर बाजारात असणार आहे अर्थात. त्यामुळे थोडंसं कॉन्ट्रा म्हणजे थोडंसं असा कॉल तुम्ही घेऊ शकता युएस अपॉर्च्युनिटी फंड्समध्ये गुंतवणूक करताना. मात्र जसं तुम्हाला म्हटलं की गेले 2 वर्षातले रिटर्न्स खूप चांगले आलेले आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे त्या रिटर्न्सकडे जाऊन बघून केवळ गुंतवणूक करणं थोडंसं चुकीचं होईल. बऱ्याचदा आम्ही गुंतवणूक करताना सांगतो की त्यांचे जे युएस डॉलर मधले खर्च आहेत म्हणजे आता बऱ्याचदा असतं की आपल्या एस्पिरेशन्स असतात
परदेशी ट्रॅव्हल करणं किंवा मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवणं, तर ते जे पैसे गुंतवणूक करायचे असतील ते पैसे तुम्ही नक्कीच US अशा फोकस, कारण शेवटी तुमचा खर्च हा डॉलरमध्ये येणार आहे त्या काळामध्ये. तर तुम्हाला आपल्याला करन्सीशी जे फ्लक्च्युएशन आहे त्याचं हेज आणि तिकडच्या बाजारामधील थोडंसं डायव्हर्सिफिकेशन, हे दोन्ही पर्पज ह्या टाईपच्या फंड्समध्ये नक्कीच तुम्ही करू शकता. राहिली गोष्ट टेक्नॉलॉजी फंडची, मी सामान्य गुंतवणूकदारांना कधीच ऍडवाइस करत नाही की एखाद्या सेक्टरमध्ये त्यांनी गुंतवणूक करावी, अनलेस त्यांचा अभ्यास चांगला असेल त्या सेक्टरमधला, तुम्ही त्या सेक्टरशी निगडीत असाल, तुम्हाला त्यातल्या घडामोडी थोड्याफार माहीत असतील, तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये थोडीफार गुंतवणूक करा. आणि अशाच प्रकारे आपण एक नजर टाकूया स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड्सवरती. टॉप 5 मिड स्मॉल कॅप्स फंड आपण बघतोय. SBI मॅग्नम मिड कॅप वर्षभराचा परतावा 14.53%. फ्रँकलिन टेम्पल्टन स्मॉलर कंपनीज वर्षभराचा परतावा 13.98%. रिलायन्स म्युच्युअल फंड 12.03%. रेलिगेर इन्व्हेस्को मिड अँड स्मॉल कॅप वर्षभराचा परतावा 11.14%. UTI म्युच्युअल फंड वर्षभराचा परतावा 10.62%. आपण बघतोय टॉप 5 मिड स्मॉल कॅप्स. तर अशा प्रकारे स्मॉल आणि मिड कॅप्सची एकूणच परफॉर्मन्सची आपण यादी आता बघितली. 5 प्रमुख म्युच्युअल फंड्स आपण बघितले. तुमची कमेंट? मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड जे असतात, हा गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओचा नक्कीच एक मोठा घटक असणं आवश्यक आहे. कारण आपण बघितलं की गेल्या काही वर्षांमध्ये जे रिटर्न्स म्हणतात, लार्ज कॅप हे जे मोठ्या कंपनीज असतात त्या तुम्हाला पोर्टफोलिओ स्टेबिलिटी देतात, पण जो अल्फा ज्याला आपण म्हणतो की ज्यातनं ऍडिशनल रिटर्न्स तुम्हाला यायला पाहिजेत, ते मिड अँड स्मॉल कॅप कंपनीजच्या फंड्समधून तुम्हाला येऊ शकतात. आणि साधारणतः आम्ही जेव्हा पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करायला गुंतवणूकदारांना सजेस्ट करतात कुठलाही गुंतवणूक सल्लागार, तर तेव्हा तो सांगतो की साधारणतः 25 ते 30% तुम्ही पैसे तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमधले स्मॉल अँड मिड कॅपमध्ये नक्कीच गुंतवणूक करू शकतो. बरं, पण आता या सगळ्या पोर्टफोलिओबद्दल बोलत असताना ज्यांनी आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्यांना तुम्ही स्विच ओव्हर्सच्या संदर्भात सल्ला द्याल? खूप चांगला प्रश्न आहे की आपण बऱ्याचदा होतं की दरवर्षी आपला रिव्ह्यू करतो आणि बघतो की अरे माझे हे फंड गेल्या वर्षी चांगले होते म्हणून मी तेव्हा केले होते, पण ह्या वर्षी ते चांगले नाही करत आहेत आणि ह्या वर्षी विनर्स कोणीतरी दुसरेच आहेत. विनर्स नेहमी बदलत राहतात दरवर्षाला. काय बघितलं पाहिजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये? तर जे टॉप 5 आहेत हे तुम्ही नक्कीच बघू शकता की तुमचे टॉप 5 मध्ये आहेत का नाही आहेत, पण ते बाजाराला अनुसरून खूप अंडर परफॉर्म करत असतील तुमच्या पोर्टफोलिओमधले जे फंड्स आहेत ते नक्कीच तुम्ही चेंज करण्याचा किंवा त्यामध्ये काहीतरी बदलाव करण्याचा विचार करू शकता. पण जर ते टॉप 10 मध्ये असतील, टॉप 15 मध्ये असतील सपोज, आणि बाजाराने समजा 10% रिटर्न दिलेत आणि तुमच्या फंड्सनी 12% रिटर्न दिले असतील, म्हणजे मिड कॅप कंपनीजनी ॲव्हरेज 10% रिटर्न दिले असतील गेल्या वर्षभरात, तुमच्या फंडने 12 दिले असतील आणि टॉप जो फंड आहे त्यांनी 18% दिले असतील, तर मी नक्कीच सजेस्ट नाही करणार की तुम्ही 12 ते 18%च्या फंडवरती करावं. 1-2 वर्षावरती मुळात विचार करावा, कारण म्युच्युअल फंडचा तुम्ही वैयक्तिक सुद्धा सल्ला देत असता की तुम्ही 1-2 वर्षासाठी बघूच नका. अशावेळी 1-2 वर्षाच्या रिझल्टवरती नक्कीच जाऊन हाच पॉईंट म्हणत होतो की जर पण तुमचं बाजाराने 10% दिलेत आणि तुमच्या फंडनी केवळ 5% रिटर्न्स दिलेत किंवा 4% रिटर्न दिलेत, तर मात्र नक्कीच तुम्हाला त्यामध्ये विचार करण्याची गरज असते. टॉप 5 हे नेहमी दरवर्षाला आपण बघतो नवीन नावं येताना दिसतात, पण तुमचे फंड जर सातत्याने टॉप 10 मध्ये किंवा टॉप 15 मध्ये असतील तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. आपण आता बघूयात या संदर्भामध्ये लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स. गोल्डमॅन सॅक्स वर्षभरातला परतावा 19.19%. ICICI प्रुडेन्शियल टॉप 100 वर्षभरातला परतावा 14.36%. ऍक्सिस इक्विटी फंड वर्षभरातला परतावा 13.87%. हे लार्ज कॅप फंड्स आपण पाहतो. ICICI प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी रेग्युलर आहे, हा वर्षभरातला परतावा या फंडचा आहे 11.19%. आणि ऍक्सिस इक्विटी फंड वर्षभरातला परतावा 13.87%. तर कोटक म्युच्युअल फंडचा परतावा आहे 11.05%. लार्ज कॅप बद्दल काय सांगाल?
जर आपण बघितलं तर ब्रॉडली जी लार्ज कॅपची जी रॅली होती गेल्या वर्षभरातली ती साधारणतः आपण जसं म्हटलं सेन्सेक्सनी साधारण 9-10% आसपास रिटर्न्स दिली. त्यामुळे जे फंड लार्ज कॅप फोकस्ड होते त्यांना तुम्हाला त्याच्या आसपासच रिटर्न्स येताना आपल्याला दिसतात. लाईक आय सेड की जर तुम्ही इक्विटीचा पोर्टफोलिओ जेव्हा कन्स्ट्रक्ट करत असता बनवत असता तेव्हा लार्ज कॅप फंड साधारणतः 30 ते 40%, 40-45% आसपास देखील तुमचे असले पाहिजेत. आणि त्यामध्ये आपण बघितलं की ह्या वेळेला ना सेन्सेक्समध्ये गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर सेन्सेक्समध्ये फार मोठ्या प्रमाणावरती डिस्पॅरिटी किंवा विषमता दिसून येते आपल्याला. त्याचं कारण असं की काही स्टॉक्सनी खूप चांगला परतावा दिला. म्हणजे फार्मा सेक्टर जर आपण बघितलं तर साधारणतः 25-30% काही स्टॉक्स वरती गेले. आणि त्या आपण टेक्नॉलॉजी स्टॉक्स बघितलं तर टेक्नॉलॉजी स्टॉक्सनी देखील खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न्स देताना दिसले. FMCGनी 10%च्या आसपास रिटर्न दिले. पण काही बाकीच्या उरलेल्या स्टॉक्सनी किंवा सेक्टर्सनी काहीच रिटर्न दिले नाही. ह्याचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून आपल्याला 10%च्या आसपास रिटर्न देताना सेन्सेक्समध्ये दिसले. पण ही विषमता ही केवळ सेक्टर स्पेसिफिक हालचाली झाल्या त्याच्यामुळे झाली आहे. गेल्या वर्षभरातली जी रॅली आहे ही ब्रॉड बेस्ड अशी रॅली पूर्णतः आपल्याला म्हणता येणार नाही. सो मात्र म्हणजे असं आपल्याला असं दिसू शकतं की आपले मार्केट्स 21,000 झालेत पण काहींचे फंड्सनी खूप चांगले रिटर्न्स दिलेत आणि काही फंड्सनी काहीच रिटर्न्स दिलेले नाहीये. असं देखील पिक्चर गुंतवणूकदारांना दिसू शकतं. मला असं वाटतं की तेव्हा तुम्ही जसं तुमचा प्रश्न होता की माझे फंड चालले नसतील तर मग बघावे का नाही बघावे 1 वर्षाचं तर नक्कीच बघावे. पण नक्कीच पॅनिक होऊन किंवा काय म्हणतात ना फ्रस्ट्रेट होऊन ऍक्शन घेऊन हे काढून टाकण्याचे कारण मार्केट्स एवढे गेलेत पण माझे कुठे जाताना दिसत नाही. त्याचं कारण असं की काही स्टॉक्स चालेत काही सेक्टर्स चालेत काही सेक्टर्स चाललेले नाहीयेत. मात्र तुम्ही एक बघितलं पाहिजे की तुमच्या फंड्समध्ये जे स्टॉक्स आहेत ते क्वालिटी स्टॉक्स आहेत अर्थात आणि तो फंड मॅनेजर चांगला आहे का तर तो पुढच्या 1 वर्षात 2 वर्षात जेव्हा मार्केट जर अशीच रॅली चालू राहिली तर नक्कीच तुम्हाला रिटर्न्स येऊ शकेल. तर नाईक सरांच्या या सगळ्या सल्ल्यांसकट आपण आज पैसा झाला मोठाचा शेवटचा एपिसोड इथे थांबवणार आहोत. पण एक महत्वाची आठवण एक महत्वाची नोंद की या संदर्भातले सगळे सल्ले हे आपण आपले वैयक्तिक घ्यायचे आहेत. त्यासाठी पैसा झाला मोठा किंवा निखिल नाईक हे जबाबदार नाहीत. आपण स्वतः अभ्यास करा. आपण आतापर्यंतचा अनुभव घेतलेला आहे त्या सूचनांचा अंमल करा. स्वतःचा विचार त्याच्यामध्ये लावा. चांगल्या प्रकारचे आणखी सल्ले घ्या आणि एकूणच तुम्ही अर्थात अनेक म्युच्युअल फंडचे ऑप्शन्स त्याच्यामध्ये तुम्ही ट्राय आउट करू शकता. पण एक महत्वाचा मुद्दा आहे एक्सपेक्ट दी अनएक्सपेक्टेड आणि दुसरी गोष्ट पेशन्स इज द की. या 2 गोष्टी सूत्रांचा नक्की विचार करा. हा मात्र हमी ज्याची देता येईल अशा प्रकारची 2 तत्व आहेत त्याच्यावरती तुम्हाला परतावा चांगला मिळू शकेल. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला या संदर्भात संपन्नता येऊ याशी आम्ही सगळ्या शुभेच्छा व्यक्त करतो. निखिलजी तुम्हाला सुद्धा आगामी वर्षाच्या शुभेच्छा आणि तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे आभार. धन्यवाद प्रसन्न. पैसा झाला मोठ्यामध्ये आपण इथे थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा.